बातमी आहे आम आदमी पिंपरी चिंचवड शहरतर्फे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेची। सोमवार दिनांक 4 जानेवारी 2023 रोजी माजी खासदार व आम आदमी पार्टी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष हरिभाऊ राठोड यांच्या नेतृत्वात आगामी पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणूक संदर्भात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले। पत्रकार परिषदेच्या माध्यमातून 2023 मध्ये होऊ घातलेल्या महानगरपालिका निवडणुकीचा नारळ आम आदमी पार्टीतर्फे फोडण्यात आला। आम आदमी पार्टी पिंपरी चिंचवड शहराची महानगरपालिका निवडणुकीकरिता काय रणनीती असेल व कशा प्रकारे निवडणुका लढवण्यात येणार याची माहिती आम आदमी पार्टीतर्फे महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा पिंपरी चिंचवड प्रभारी हरिभाऊ राठोड तसेच चेतन बेंद्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली। त्याचबरोबर निवडणुकीत आम आदमी पार्टी आपली सत्ता स्थापन करेल असा विश्वास दर्शवला। मागील काळामध्ये भाजपकडून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत टक्केवारीचे राजकारण व भ्रष्ट कारभार करण्यात आला असे आरोप यावेळी आम आदमी पार्टीकडून करण्यात आले। या पत्रकार परिषदेस माजी खासदार हरिभाऊ राठोड, राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत, कार्यकारी अध्यक्ष चेतन बेंद्रे व शहराध्यक्ष अनुप शर्मा हे उपस्थित होते। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रसन्न तरडे व कॅमेरामॅन भानुदास हिवराळे यांनी। महानगरपालिकेमध्ये आम्ही सर्वत्र जे आमचे फेमस असे मुद्दे आहेत ते म्हणजे मोफत शिक्षण, दर्जेदार शिक्षण, त्यानंतर वीज माफ, त्यानंतर पाणी मोफत, त्यानंतर आरोग्य सेवेसाठी आम्ही मोहल्ला क्लिनिक, हे जे मुद्दे आमचे हे या ठिकाणी सुद्धा असणार आहे। आणि हेच निश्चितपणे रोड, पाणी, लाईट, बिजली हे जे मुद्दे असतात हे सर्वत्र हेच महानगरपालिकेचं सुद्धा कर्तव्य आहे की या गोष्टी पुरवणं। याशिवाय आपल्या महानगरपालिकेमध्ये पिंपरी चिंचवडच्या दृष्टीने जर बघितलं तर काही गोष्टी इथे फार मोठा भ्रष्टाचार आपल्याला माहीत आहे की टक्केवारीशिवाय काही होत नाही। आम्ही यापुढे CAGचं ऑडिट महानगरपालिकेमध्ये झालं पाहिजे ही मागणी करणार आहोत। या ठिकाणी अनेक प्रश्न आहेत स्थानिक, जसं रेड झोनचा प्रश्न आहे, शास्ती कर सरसकट लावला पाहिजे, याच्यासाठी आम्ही माफ झाला पाहिजे, यासाठी आम्ही आंदोलन करू, मागणी करू। अनियमित जे बांधकाम आहेत ते नियमित झाले पाहिजे आणि सोसायटीच्या कचऱ्याबद्दल स्वतः आपली महानगरपालिका संभ्रमित आहे, त्यांनाही माहीत नाही कुठे कोणाला काय लावतात, कोणाला काय नियम लावतात, अशा पद्धतीने या ठिकाणी कारोबार चालू आहे। घरकुलच्या बाबतीत पंतप्रधान योजना जी आहे घरकुल योजना ती सुद्धा मिळत नाही। 2-2.5 लाख रुपये जे अनुदान मिळत होतं ते सुद्धा हल्ली बंद झालेलं आहे। आणि आमची आणखी मागणी राहणार आहे, आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये टाकणार आहोत की पिंपरी चिंचवड महानगरपालिका एवढी श्रीमंत महानगरपालिका असताना इथे फ्री आपले सर्व्हिस मिळत नाही आपल्या आरोग्याच्या, त्या ठिकाणी चार्जेस लावतात। ते चार्जेस फार किती तर 8-9-10 करोड रुपयाचं उत्पन्न आहे, वेळेस आपण 2.5-3 करोड रुपये त्याच्यावर खर्च करतो। आमच्या मॅनिफेस्टोमध्ये ही पण बाब येणार आहे की जे काही दवाखाने आहेत आपल्या महानगरपालिकेचे त्या ठिकाणी टोटली फ्री त्यांना आरोग्य सुविधा मिळायला पाहिजे। संपूर्ण जागा लढवणार आम्ही, त्याची तयारी पण झालेली आहे आमची आणि मोठा प्रतिसाद आहे जनतेकडून। जनतेला आम आदमी पार्टी हवी आहे, भ्रष्टाचार मुक्त असा पक्ष म्हणून अरविंद केजरीवालकडे लोक बघतात आणि निश्चितच आपल्या महानगरपालिकेमध्ये सुद्धा आम आदमी पार्टी सत्तेवर येईल असा मला ठाम विश्वास आहे। काय विश्वास व्यक्त कराल किती जागा आम आदमी पार्टी जिंकेल पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पुणे महानगरपालिका? 2/3 पेक्षा जास्त आम्ही जागा जिंकू। आमचे अगदी तुम्हाला आपल्याला छोटे छोटे वाटणारे आमचे कार्यकर्ते निवडून येतील, कारण आपण बघितलं की पंजाबमध्ये एक छोटे छोटे कार्यकर्ते, रिक्षावाला असो, रिपेअरवाला असो, त्यांनी 2-2-3-3 मुख्यमंत्र्याला हरवलं। आपण बघितलं की ज्यावेळेस अरविंद केजरीवाल साहेब दिल्लीच्या मुख्यमंत्री शीला दीक्षितच्या विरोधात उभे राहिले तर आम्ही पक्षातील लोक सांगत होते तुम्ही एवढ्या मोठ्या म्हणजे तुम्ही कसं काय निवडून येणार मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध, तर कमीत कमी 1 सीट जरी आली असती, आता तुम्ही जर त्यांच्या विरुद्ध लढलात तर कसं होईल आपल्या पार्टीचं। तर त्यावेळेस आपण बघितलं की त्या फार मोठ्या फरकाने अरविंद केजरीवाल निवडून आले होते, जे 15 वर्ष मुख्यमंत्री होत्या शीला दीक्षित। तर असंच आहे आता इथे काय लोकांना जरी वाटत असेल की इथे
भारतीय जनता पार्टी आहे, इथे राष्ट्रवादीचा फार मोठा दबदबा आहे. पण जनतेच्या दबदब्यापुढे जनतेपुढे सगळे काही नाही. जनता सार्वभौम आहे, जनता ताकदवार आहे आणि जनता आमच्या पाठीशी आहे आणि म्हणून आम्हाला विश्वास आहे. स्वतंत्र लढवणार का कोणासोबत जाणार? नाही, आम्ही साधारणतः स्वतंत्र लढतो. आम्ही युतीमध्ये आमचा विश्वास नाही आहे, कारण युती करण्यासारखे पक्षच नाही. आमच्या बरोबरीचे आमचे जे अरविंद केजरीवाल आहे किंवा आम आदमी पार्टीचं जे काही नाव आहे, लौकिक आहे, त्या दर्जाचे पक्ष आपल्या महाराष्ट्रात नाही आहे. केवळ आपसात भांडणं करणं, आपसात भांडून आता आम्हाला ते रोज भांडणं बघावं लागतं त्यांचं. आता लोकही कंटाळले आहे की या पक्षाला अल्टरनेटिव्ह बघतायत लोक. आम आदमी पार्टी अल्टरनेटिव्ह म्हणून पुढे येणार आहे. महाराष्ट्रामध्ये आम आदमी पार्टी अतिशय गंभीरपणे या सर्व इलेक्शनचा विचार करते. ज्या कॉर्पोरेशनचे इलेक्शन येणाऱ्या काळामध्ये मागे 1.5-2 वर्षापासून पेंडिंग आहेत, त्या बहुतेक सर्व ठिकाणी आम आदमी पार्टी लढवणार आहे. आणि त्याच्याच स्ट्रॅटेजीचा एक भाग म्हणून आज आपल्याकडे हरिभाऊ राठोडांना आपल्याकडे जे प्रभारीपद देण्यात आलं आहे, त्यांचा अनुभव मोठा आहे, माजी खासदार आहेत ते. तर या सगळ्या पार्श्वभूमीवरती त्यांना ही जबाबदारी दिली. त्यामुळे पिंपरी चिंचवड निश्चितपणे आमचं लक्ष आहे. आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पातळीवर सुद्धा गोपाळ इटाली आहेत, त्यांना सहप्रभारी म्हणून महाराष्ट्राचं नेमलेलं आहे. तर आमचा एका अर्थाने सध्या आमचा हातखंडा झाल्यासारखं आहे. ती कॉर्पोरेशन इलेक्शन जिंकू शकतो आम्ही. सुरतमध्ये पण ज्या पद्धतीने एंट्री घेतली, दिल्लीमध्ये आम्ही ज्या पद्धतीने भाजपला आता जोडून काढलेलं आहे, तर त्यामुळे महानगरपालिकेची इलेक्शन लढवणं हे त्या मानानं आता आम्हाला आमच्या स्ट्रॅटेजीमध्ये सुद्धा आम्हाला जमेल असं दिसतं. आणि त्यामुळे बहुतेक विरोधी पक्ष कोणी आम्हाला हलक्याने घेणार नाही अशी आमची आशा आहे. आणि पिंपरी चिंचवड आम्ही त्याच पद्धतीने लढवणार आहोत.